जालन्यातील भोकरदनमध्ये 8 महिन्यांपूर्वी पोलिसांनी एका गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश केला होता। त्या गर्भपात रॅकेटची व्याप्ती आता वाढत चालली आहे। या भ्रूण हत्येच्या रॅकेटमध्ये तब्बल 8 MBBS आणि 2 इतर डॉक्टरांचा सहभाग उघड झालाय। बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। जालन्यात भ्रूण हत्येच्या रॅकेटचा पर्दाफाश। 2 MD 8 MBBS डॉक्टरांचं गर्भपात रॅकेट। जालना बुलढाण्यात 24 गर्भपात केल्याचं उघड। जालन्यातील भोकरदनमधील राजपूत रुग्णालयात 8 महिन्यांपूर्वी पोलीस आणि आरोग्य विभागानं संयुक्त धाड टाकली आणि डॉक्टर राजपूत यांच्या अवैध गर्भपात केंद्राचा भांडाफोड केला। जसजसा या प्रकरणाचा तपास पुढे जाईल तशी आरोपींची संख्या वाढू लागली आहे। जालना आणि बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत 24 गर्भपात झाल्याचं उघड झालंय। या गर्भपात प्रकरणात एकूण 15 आरोपी आहेत। त्यापैकी आतापर्यंत 13 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या। मुख्य आरोपी डॉक्टर दिलीप सिंग राजपूत सध्या न्यायालयीन कोठडीत आहे, तर 12 आरोपी जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत, तर 2 आरोपी अजूनही फरार आहेत। जालना बुलढाणा छत्रपती संभाजीनगरातील 10 डॉक्टर, एक घर मालक, 2 एजंटसह 2 सहाय्यक आरोपी अजूनही मोकाट आहेत। दरम्यान आरोपींपैकी 8 MBBS डॉक्टर आणि 2 MD डॉक्टर आहेत। भोकरदन येथे गर्भलिंग निदान संदर्भाने जो गुन्हा दाखल झाला आहे त्यात सुरुवातीपासून 15 आरोपी होते, त्यापैकी एकूण 13 आरोपी अटक आहेत। त्यापैकी आता सध्याला एक नाना सहाने अटक आहे आणि त्याच्या माहितीवरून डॉक्टर विजय सोळंके बुलढाणा यांना काल अटक केलं आहे। त्यांना आज मान्य न्यायालयात हजर केलं। नाना सहाने आणि सोळंके डॉक्टर यांचे 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड सुरू आहे। या गुन्ह्यात आतापर्यंत तपासादरम्यान आणखी 10 डॉक्टर, 2 एजंट आणि एक घर मालक ज्याने आपलं घर गर्भलिंग निदानासाठी आणि गर्भपातासाठी अवेलेबल करून दिलं होतं, असे एकूण 13 आरोपी निष्पन्न करण्यात आले आहेत। त्यांना तपासादरम्यान पोलीस अटक करणार आहेत। जालना पोलिसांनी याच अवैध गर्भपात प्रकरणात बुलढाण्यातील एका आरोपी डॉक्टरला अटक केली आहे। त्याच्या संपर्कात अनेक डॉक्टर असल्याचं सांगितलं जातंय। विशेष म्हणजे गर्भपात केल्यानंतर भ्रूण हे संबंधित महिलेकडेच दिलं जायचं, तर गर्भपातासाठी आलेल्या महिलांच्या अर्धवट नोंदी घेऊन गर्भपात केले जायचे। दरम्यान या प्रकरणात आणखी आरोपी वाढू शकतात। जालन्यातील भोकरदन अवैध गर्भपात प्रकरणाचा आवाका आता वाढत चाललाय। आणखी 15 आरोपींवर अटकेची टांगती तलवार आहे। आतापर्यंत 3 जिल्ह्यात गर्भपाताचं हे रॅकेट सुरू होतं। या रॅकेटमध्ये अजून कुणाकुणाचा सहभाग पुढे येतो हे बघावं लागेल। मात्र भ्रूण हत्येचं महापातक करणाऱ्यांना तातडीनं अटक होऊन कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे, तरच अशा प्रकारांना आळा बसेल। नितेश महाजनसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, जालना।